ओम शांती. म्हणजे दूरदर्शनच होतं त्या काळामध्ये. पहिलं CNN त्यावेळी चालू झालं आणि झी चालू झालं आणि चॅनलची सुरुवात असेल, प्रसार माध्यमांची सुरुवात असेल, अशा अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्या काळामध्ये आपल्याला बघायला त्या ठिकाणी मिळाल्या. शेवटचं वर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक त्रासाचे गेले पंतप्रधानपद असताना, कारण की या देशामध्ये मोठं वादळ, मोठं आंदोलन उभं राहिलं. अनेक ठिकाणा त्यांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागलं, परंतु ते खचले नाही. शेवटची पत्रकार परिषद घेताना त्यांनी सांगितलं, हिस्ट्री विल बी काइंडर टू मी देन मीडिया. म्हणजे प्रसार माध्यमांपेक्षा इतिहास माझी नोंद निश्चितपणे चांगल्या पद्धतीने घेईल. आणि आपण ते गेल्यानंतर या जगातले पेपरमध्ये आपण बघितलं, जगातला असा देश नव्हता की कुठल्या वर्तमानपत्रात आणि टीव्हीत मनमोहन सिंग गेले त्याची बातमी आली नाही, असा कुठलाही या ठिकाणी देश नव्हता. एवढं कर्तृत्वान नेतृत्व हे आपल्यातून निघून गेलं, याचं अतीव दुःख तुम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी आहे. कारण की ज्याचा उल्लेख झाला, अनेक योजना आहेत की ज्या योजना खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ त्याची त्या ठिकाणी रोवली गेली. मला त्यांना भेटण्याचा योग आला. पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या बरोबर मी मंत्री होतो, ते मुख्यमंत्री होते, त्यांच्याबरोबर मी 6 वर्ष काम केलं होतं आणि त्यामुळे भेटण्याचा योग त्या ठिकाणी आला आहे. एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी भेटण्याचा योग आला. अत्यंत विद्वान माणूस. म्हणजे ज्यावेळी भेटायला गेलो त्यावेळी देखील मला आठवतंय की मी नोट्स लिहून गेलो की आपण एवढ्या कर्तृत्वान माणसावर बोलायचा, आपला शब्द चुकता कामा नये. मी कागदावर लिहून घेतो काय बोलायचं नाही का, की 10 ओळी ज्या आहेत त्या लिहून, कारण की एवढा विद्वत्त असणारं व्यक्तिमत्व, पंतप्रधानपद हा राजकीय भाग वेगळा, तरी विद्वत्त असणाऱ्या व्यक्तिमत्वाने उद्या काही प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. एवढं दडपण आम्हा सगळ्यांच्या होतं. अशी कर्तृत्वान व्यक्तिमत्व जाणं ही देशाची हानी. या ठिकाणी अर्थकारणाला एक दिशा देणारं नेतृत्व आज आपल्या देशातून निघून गेलं आणि म्हणून आज इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी सगळ्यांच्या वतीनं आज ही श्रद्धांजलीची सभा आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी भावपूर्ण त्यांना आदरांजली व्यक्त करतो.